दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. महाराष्ट्र राज्य वाहतूकदार बचाव समितीच्या वतीने राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या हक्कांसाठी एकत्र येत वाहतूकदारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून पुढील दिशा ठरवणं हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता. या बैठकीत 15 ते 20 वर्षांवरील वाहनांवर आकारण्यात येणाऱ्या अन्यायकारक फिटनेस फी वाढीच्या मुद्द्यावर चर्चा करत फिटनेस सेंटरमधील कथित भ्रष्टाचार व ऑटोमेटेड टेस्टिंग सेंटरच्या विषयावर भूमिका स्पष्ट करण्यात आली. तसेच ई चलन प्रणालीमुळे होत असलेली कथित आर्थिक लूट आणि 45 दिवसात दंड न भरल्यास वाहन ब्लॅकलिस्ट करण्याच्या निर्णयाबाबत वाहतूकदारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून या संदर्भात ठोस निर्णय घेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. दरम्यान रिक्षा टॅक्सी कल्याणकारी मंडळाच्या धर्तीवर वाहतूकदारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची गरज असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. तसेच सखोल विचार न केल्यास पुढील काळात आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल हा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. जाधव, अध्यक्ष मोटर मालक कामगार वाहतूक संघटना, आज या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व वाहतूकदारांची एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये जे वाहतूकदारांना येणारे प्रॉब्लेम्स आहेत, ऑनलाईन चलन झाले किंवा RTOकडून जे पासिंगच्या नावाने फिटनेस ATS सेंटरच्या नावाने जी तकलीफ होती, त्या तकलीफमध्ये म्हणजे त्यासाठी आज आम्ही हे सर्व वाहतूकदार एकत्र झालो. मला आपल्याला एकच सांगायचं आहे, शासनाचा हेतू शुद्ध आहे, म्हणजे शासनाचा हेतू चांगला आहे, पण शासनाला बदनाम होण्यासाठी अधिकारी लोक हे त्याचा दुरुपयोग करून त्याचा जनतेमध्ये वेगळा मेसेज जातो आहे. अधिकाऱ्यांच्या मनमानीने काम करून आमच्या वाहतूकदारांना लुटण्यात येतं आणि ही लूट झाल्यामुळे शासनावरचा विश्वास हा जनसामान्य माणसातून म्हणजे आमच्या वाहतूकदारांमध्ये शासनावरचा विश्वास उडत चालला आहे. कुठेतरी शासनाने याची दखल घ्यावी आणि अधिकाऱ्यावर वचक ठेवावे. म्हणून आजची पत्रकार परिषद आम्ही सर्व एकत्र. नमस्कार, मी विजय काकडे. आजच्या या मेळाव्याच्या निमित्ताने वाहतूकदार बचाव कृती समिती या माध्यमातून महाराष्ट्रामधल्या 36 जिल्ह्यामधून जवळपास 27 ते 28 जिल्ह्यामधले प्रत्येक जिल्हा संघटनेचे प्रतिनिधी या ठिकाणी आम्ही एका छताखाली जमा झालेलो आहोत. येणाऱ्या काळामध्ये जे शासनाकडनं वेगवेगळ्या प्रकारचे कर प्रणालीमधनं वसुलीच्या माध्यमातून जी एक जाचक असे नियम आणि अटी या वाहतूकदारांवरती लादल्या जातात, त्याच्यावरती एक विचारमंथन शिबिर असं आम्ही या ठिकाणी आयोजित केलेलं होतं. आणि या विचारमंथन शिबिरामधनं येणाऱ्या काळामध्ये याच्यावरती असा ठोस निर्णय आणि तोडगा काढण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याच्यावर एक रणनीती ठरवण्यात येईल. आणि येणाऱ्या काळामध्ये प्रशासकीय यंत्रणेला आणि संवैधानिक पद्धतीने ते टिकेल अशा पद्धतीचं एक आंदोलनाची दिशा आम्ही येणाऱ्या काळामध्ये ठरवणार आहोत. आणि त्या पद्धतीने मुंबईमध्ये असो, नाशिकमध्ये असो, या विभागीय कार्यालयामध्ये कुठल्याही ठिकाणी असो, व्यापक अशा पद्धतीचं एक आमचं आंदोलन आम्ही उभा करण्याचा एक प्रयत्न करत आहोत. आणि त्या आंदोलनामधनं शासनाला आमच्यावर होणाऱ्या जाचक अन्यायकारक अशा निर्बंध अटीबद्दल विचार करण्यासाठी आम्ही प्रवृत्त करणार आहोत. वाहतूकदार बचाव कृती संघटना मुंबई अध्यक्ष. आज शासनानं जे वाहतूकदारांवर कडक निर्बंध लावले आहेत, नवनवीन नियम, दर महिन्याला एक वेगळा काहीतरी नियम येतो आहे, ज्यामुळं वाहतूकदारांचं कंबरडं मोडलं जातं आहे आणि सर्व अर्थकारण त्याचं बिघडतं आहे. लोकांचे EMI जात नाहीत. महसूल म्हणजे जो शासन समजतं आहे की आमच्यावर जे दंड आहेत ते महसुलाचं साधन समजतं आहे शासन, तिजोऱ्या रिकाम्या आहेत. त्यामुळे दररोज प्रत्यक्ष टार्गेट दिलं जातं आहे कर्मचाऱ्यांना वसुलीचं. त्यामुळं या विरोधात आवाज उचलण्यासाठी महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यातून जवळजवळ 27-28 जिल्ह्यातून या ठिकाणी आज पदाधिकारी जमले आहेत आणि या ठिकाणी पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत. संविधानिक पद्धतीनं कसं आंदोलन करता येईल या संदर्भात आज या ठिकाणी आमची चर्चा झाली. यावेळी सचिन जाधव, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मोटर मालक कामगार वाहतूक संघटना, उदय बर्गे, महाराष्ट्र राज्य कृती समिती अध्यक्ष, विजय काकडे, विश्वगती चालक मालक संघटना अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, बाबासाहेब सानप उपाध्यक्ष महासंघ, राजेंद्र नानाफड, नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन चेअरमन, संतोष भागवत संघटक, अमन रघुवंशी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष, मुकेश मंगरुळे मराठवाडा अध्यक्ष, अफसर भाई अमरावती जिल्हाध्यक्ष, करीम शेख
नंदुरबार अध्यक्ष इस्माईल भाऊ उंबरगा, नजर शाह नाशिक शहराध्यक्ष, दीपक जाधव शिवभोला चालक मालक संघटना अध्यक्ष, देवेंद्र राजपूत ठाणे जिल्हा सहसचिव, गोकुळ तुपे छत्रपती संभाजीनगर अध्यक्ष, वैजीनाथ खापे उपाध्यक्ष परवेज पठाण, सरचिटणीस मोटार मालक कामगार वाहतूक संघटना, सचिन पाळदे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष, शंकर धनवटे उपाध्यक्ष नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन, रामभाऊ सूर्यवंशी, संजय तोडी, कैलास कासार, विनायक वाघ हे पदाधिकारी उपस्थित होते. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.